गव्हाच्या पिठापासून बनवलेले नॅचोस, अगदी मार्केटसारखे होणारे नॅचोस, लहान मुलांना आवडणारी रेसिपी मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी. नॅचोस रेसिपी. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्वातीस किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहे टोमॅटो नॅचोस. तुम्ही याला टोमॅटो चिप्स म्हणू शकतात किंवा टोमॅटोची पापडी देखील म्हणू शकतात. तुम्ही काय नाव द्याल हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. चला तर. आपल्याला याच्यातल्या बिया इथे मी 5 ते 6 टोमॅटो घेतलेले आहे. तर आता आपण ह्याला कट करून घेऊया. अशा पद्धतीने टोमॅटो कट करून घ्यायचा आणि याच्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहे. याला अजून आपण थोडे कट करूया, बारीक करू थोडं, म्हणजे मिक्सरला छान बारीक होईल, प्युरी तयार होईल. इथे आपली टोमॅटोची प्युरी तयार आहे. बघा कशी मस्त लाल दिसते. आता आपल्याला हिला ह्या चाळणीमध्ये थोडीशी गाळून घ्यायची. त्यामुळे काय होईल, टोमॅटोमध्ये जे थोडासा जाडसर काही चोथा असेल तो निघून जाईल आणि प्युरी आपली एकदम स्मूथ होईल. अशा पद्धतीने आपल्याला टोमॅटोची प्युरी गाळून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला टोमॅटोची प्युरी गाळून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण मसाले घालूयात. हे बघा, 1 चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा हळद, काळी मिरी पावडर आणि मॅगी मसाला घालायचा आहे. या ऐवजी तुम्ही पेरी पेरी मसाला देखील वापरू शकता. चवीप्रमाणे मीठ. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आधी. आता यामध्ये मी 1 वाटी गव्हाचं पीठ घालते आणि अजून थोडंसं घालूया. साधारण 1.5 वाटीसारखं मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि अर्धी वाटीला पण थोडंसं कमी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. आपली टोमॅटोची प्युरी आपण किती घेतलेली आहे त्यानुसार तुम्ही गव्हाचं पीठ इथं कमी जास्त करू शकता. याच्यात पाणी नाही घालायचं आहे आपल्याला. जेवढी टोमॅटोची प्युरी आहे त्यामध्येच आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे सगळं. आता हे मी छान भिजवून घेते घट्ट. हे बघा, अशा पद्धतीने मी हे पीठ मळून घेतलेलं आहे असं छान. आणि आता आपल्याला ह्याला 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे. आता आपण हे 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवूया, मग पुढची हे स्टेप करू. इथे 10 मिनिट झालेले आहे. आता आपण नॅचोस करायला घेऊया. एकदा असं हलकंसं मळून घ्यायचं आहे चांगलं. असा एक गोळा घ्यायचा आहे आणि आपण चपाती लाटतो ना तशी चपाती लाटून घ्यायची आहे.
आणि या पद्धतीने आता पिठामध्ये असं डिप करून घ्यायचं आणि छान चपाती लाटून घ्यायची आहे. पोळीपेक्षाही आपल्याला हे पातळ लाटून घ्यायचे आहे. हे बघा अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. आणि आता याला काय करायचं आहे, एक काटा चमचा असतो ना तो घ्यायचा आणि त्याच्याने याला टोचे मारून घ्यायचे आहे या पद्धतीने. त्यामुळे काय होईल, आपले नॅचोस फुगणार नाही. आता आपल्याला ह्याच्या मोठ्या मोठ्या पट्ट्या कापून घ्यायच्या आहे. हे बघा अशा पद्धतीने. तर ह्या पट्ट्या आपल्याला कापून घ्यायच्या आहे. आता काय करायचं, ह्याचे आपल्याला नॅचोस करायचे आहे. बघा असे क्रॉस मध्ये आधी कट करायचे अशा पद्धतीने. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या पट्ट्या कापून घ्यायच्या आणि नॅचोस करायचे. चला तर मग मी दाखवते तुम्हाला. आता इथे मी नॅचोस करून घेतलेले आहे. नॅचोसला मी त्रिकोणी आकार दिलेला आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चौकोनी पण आकार देऊ शकता. तुम्हाला हवा तो आकार तुम्ही देऊ शकता. आता इथे तुम्ही 2-3 गोळ्याचे नॅचोस करून ठेवले तरी चालेल, पण काय ते चिटकतील, त्यामुळे मी थोडे थोडे करून मग तळायला घेणार आहे. तर इथे मी तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल खूप जास्त गरम नाही करायचं आहे. तळण्यासाठी तेल मध्यम गरम करा बरं का. जास्त कडकडीत नको किंवा कमी पण गरम नको आहे. जास्त कमी गरम असेल तर नॅचोस आपले नरम पडतील आणि नाही होणार बरोबर. इथे मी एक टाकून बघितलेलं आहे तेल कसं किती गरम आहे ते. आता आपलं तेल परफेक्ट गरम झालेलं आहे. आपण आता बाकीचे नॅचोस टाकून घेऊया यामध्ये. असे एक एकच टाकायचे आहे, त्यामुळे काय होईल तेलामध्ये ते सुट्टे राहतील. आणि थोडे थोडे करूनच तळायचे आहे. तर आता इथे मी तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. इथे आपले नॅचोस तयार आहे, तळून झालेले आहे. हे बघा आता आवाज बघा तुम्ही. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यावरती आपल्याला थोडासा चाट मसाला भुरभुरायचा आहे. तुम्ही या चाट मसाल्याऐवजी पेरी पेरी मसालाही टाकू शकतात. तुम्हाला जो फ्लेवर द्यायचा आहे तो मसाला तुम्ही इथे ॲड करू शकता. मी चाट मसाला टाकलेला आहे. आता आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघा आवाज बघू शकता तुम्ही. आवाजावरूनच तुम्हाला कळेल किती छान झालेले आहे आपले नॅचोस. तर आता इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते. तुम्ही आवाज बघा. हे बघा एकदम कुरकुरीत झालेले आहे, अगदी बाहेरच्या सारखे.
तुम्ही हे मुलांना केव्हाही बनवून देऊ शकता. हेल्दी आहे खूप, त्यामुळे मुलांनी केव्हाही खाल्ले तरी बनवून देऊ शकता तुम्ही केव्हाही. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.